नमस्कार मंडळी, आज हॉटेलसारखी पनीरची भाजी घरच्या घरी बनवूयात। 2 ते 3 कांदे चिरून घेतले आहे, 2-3 टोमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। त्याचं आपल्याला थोडंसं आल्याचे तुकडे, काजू घालून परतून घ्यायचं आहे। हे सगळं वाटण कोथिंबीर घालून मिक्सरला व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर पनीरचे काप करून ते तेलात फ्राय करून त्यात थोडंसं पाणी घालून बाजूला ठेवून द्यायचं आहे। थोडंसं फोडणीसाठी तेल घेऊन त्यात हे आपण केलेलं जे सारण आहे ते व्यवस्थित तेल सुटेस्तोवर परतायचं आहे। त्यात धनेपूड, जिरेपूड, हळद, तिखट, काश्मीरी लाल मिरची, कसुरी मेथी ह्या सगळ्या गोष्टी घालून व्यवस्थित परतायचं आहे। चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे। यात पनीरचे तुकडे घालून त्याला व्यवस्थित मसाल्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं तुम्हाला हलकी ग्रेव्ही हवी असेल तर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ही भाजी व्यवस्थित वाफवून घ्यायची आहे। अर्धा चीजचा क्यूब किसून घेतला आहे भाजीवरती। आपली पनीरची भाजी रेडी आहे।